मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू त्याच्या केबिनमध्ये असतो। तेव्हा तो विचार करत असतो की पल्लवीच माझ्यासाठी परफेक्ट आहे, हे मी घरच्यांना कसं पटवून देऊ। शांतनूला निहारिकाचंही खूप टेन्शन आलेलं असतं, कारण निहारिका ह्याच कॉलेजमध्ये परमनंट झालेली असते। तेव्हा त्याला भीती असते की ती नक्कीच पल्लवीला त्रास देणार। तेव्हा तो विचार करतो, काहीही करून मला पल्लवीशी बोलायलाच पाहिजे। तेव्हा पल्लवीला शांतनूकडे जायचं असतं। तेवढ्यातच तिला निहारिकाचं खोचक बोलणं आठवतं की तू कुठे जाते, काय करते यावर माझं बारीक लक्ष असेल। तेवढ्यातच वैदेही आणि मयंक तेथे येतात आणि आपण कॅन्टीनला जायचं का असं ते पल्लवीला विचारत असतात। पल्लवी नाही बोलत असते। तितक्यातच शांतनूही तेथे येतो। पल्लवी खूप गोंधळलेली असते, तिचं लक्ष शांतनूकडे नसतं। तेव्हा वैदेही पल्लवीला बोलते, कसलं टेन्शन आहे का ते चेहऱ्यावर दिसत आहे। तेव्हा पल्लवी नाही बोलते, तिला शांतनू बरोबरच बोलायचं असतं। त्यावेळी मयंक शांतनूला सांगतो की सर, आपली SR पुन्हा आली आहे। तेव्हा मात्र शांतनू पुन्हा गोंधळतो आणि पल्लवीला विचारतो, तू मला कॉल का केला होता। तेव्हा पल्लवी खोटं आणि मुद्दाम सांगते की मला स्टुडंट ॲक्टिव्हिटीबद्दल बोलायचं होतं, म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला होता। तेव्हा शांतनू सांगतो, मग आपण डिस्कस करायचं का। तर तितक्यात वैदेही बोलते, आम्हाला पण आमची मते मांडता येतील, आपण सर्वजण मिळून डिस्कस करायचं का। शांतनू सांगतो मग की मला खूप अर्जंट काम आलं आहे, त्यासाठी मी आता केबिनमध्ये जातो। असं म्हणून शांतनू पल्लवीकडे पाहतच तिथून जातो। पल्लवीला कॅन्टीनमध्ये जायचंच नसतं, परंतु नाईलाजाने तिला जावं लागतं। दुसरीकडे प्रभाकर सर आदिती मॅडमला फोन करतात आणि तुम्हाला अगोदर का सांगितलं नाहीस की निहारिकाला आपल्या कॉलेजमध्ये परमनंट केलं आहे। तेव्हा आदिती मॅडम त्यांना उत्तर देतात, प्रभाकर, मी तुला अगोदरच सांगितलं होतं, मी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ नेहमी वेगळं ठेवते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या नात्यावर कोणताही यायला नको। मला अगोदरपासूनच माहीत होतं की निहारिका आपल्या शांतनूसाठी योग्य मुलगी नाही, म्हणूनच माझ्या मनासारखं घडलं। वेळी प्रभाकर सर पुन्हा विचारतात, आदिती, तुला असं वाटतंय का निहारिका परमनंट होण्यासाठी कॅपेबल आहे। तेव्हा आदिती मॅडम हो बोलतात आणि सांगतात तिचा एक्सपिरियन्स कमी आहे, परंतु ती क्वालिफाईड आहे। तेव्हा प्रभाकर सर आदिती मॅडमला सांगत असतात, जेव्हा घरी मी तुझं नाव सुचवलं होतं तेव्हा सर्वजण माझ्यावर खूप रागवले होते, परंतु आता त्यांना त्यांचा रिझल्ट हाती आला आहे, त्यामुळे तुझे आभार सर्वांना मी मानायला सांगणार आहे। आदिती मॅडम बोलतात, कुणालाही तू माझे आभार मानायला सांगू नकोस, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं आहे, परंतु मला वेगळीच काळजी आता लागून राहिली आहे। तेव्हा प्रभाकर सर कशाची असं विचारत असतात। त्यावेळी आदिती मॅडम सांगू लागतात की आता निहारिका ह्याच कॉलेजमध्ये परमनंट झाली आहे। शांतनू आणि पल्लवी नेहमी तिच्यासमोरच असणार, नेहमी ती काहीतरी पल्लवीला डवसणार। निहारिका शांतनू आणि पल्लवीमधील एक काटा आहे, हे तू लक्षात ठेव। वेळी प्रभाकर सर अजूनच विचार करू लागतात। इकडे पल्लवी शांतनूच्या केबिनमध्येच येत असते। तितक्यातच शांतनू दरवाजा उघडतो तर पल्लवी डायरेक्ट शांतनूच्या मिठीतच येते। ते दोघेही खूप गोंधळतात। पल्लवी खूप घाबरलेली असते आणि मोठ्या मोठ्याने ओरडू लागते। तेव्हा शांतनू तिच्या ओठांना हात लावून तिला शांत बसायला सांगतो। तेव्हा शांतनू पल्लवीला सांगतो की मी आहे, तू घाबरू नकोस। असं म्हणून दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहतच राहतात। दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात। त्यावेळी पल्लवी शांतनूपासून बाजूला होते। पल्लवी शांतनूला सांगत असते की अगोदर आपल्या दोघांचं नातं खूपच वेगळं होतं, परंतु आता खूप काही गोष्टी बदलल्या आहेत। आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे। माझ्याबद्दल व तुमच्याबद्दल निहारिका मॅमला वाईट वाटणं हे साहजिक आहे। शांतनू तिला समजावतो, मी निहारिकाची माफी मागितली, घरातील सर्वांना माझ्या प्रेमाबद्दल सर्व काही माहीत आहे, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको, एकदम रिलॅक्स राहा। तेव्हा पल्लवी ठीक आहे असं बोलते आणि जायला निघते। तेवढ्यातच शांतनू पल्लवीचा हात पकडतो आणि अजून थोडा वेळ थांबतेस का असं विचारतो। पल्लवी नाही बोलत असते। तेव्हा शांतनू तिचा हात पकडतो आणि तिला खेचून त्याच्याजवळ तिला ओढतो। शांतनू रोमॅन्टिक मूडमध्येच पल्लवीला आपल्या मिठीत घेतो आणि तिला अगदी जवळ घेतो। पल्लवी सांगत असते, कोणीतरी पाहिल, प्लीज मला सोडा, परंतु शांतनू ऐकत नाही। तो सांगतो, कॉलेज माझं आहे, ही गर्लफ्रेंड माझी आहे आणि मला एकदा तरी पाहू दे। नेहमी मी तुला टेन्शनमध्ये पाहिलं आहे, आता प्रेमात तू कशी दिसते ते तरी मला पाहू दे। पल्लवी मात्र खूप लाजत असते आणि मला सोडा ना असं ती शांतनूला बोलत असते।
परंतु शांतनू पल्लवीला सोडायलाच तयार नसतो. त्या दोघांचा भर कॉलेजमध्ये रोमांस सुरू होतो. पल्लवी आणि शांतनू अगदी जवळ आलेले असतात. शांतनू पल्लवीला सांगत असतो, जेव्हा तू डिनर डेटला हो बोलशील तेव्हाच मी तुला इथून सोडणार, नाहीतर अजिबात सोडणार नाही. पल्लवी नाहीच बोलत असते, तर शांतनू नुसता हो हो असाच बोलत असतो. दोघेही खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. तेव्हा पल्लवीला समजत नाही शांतनूच्या होमध्ये कधी ती हो म्हणून जाते. शांतनू हो म्हटल्यावर खूपच खुश होतो आणि पल्लवीला घट्ट मिठी मारतो. दोघेही खूपच आनंदात असतात. तेवढ्यातच दरवाजाची कडी उघडण्याचा त्यांना आवाज येतो. तेव्हा ते दोघेही खूप घाबरतात. त्यानंतर प्रभाकर सर आतमध्ये येतात आणि पाहतात तर शांतनू ऐटीत खुर्चीवर बसलेला असतो. पल्लवी शांतनूला काउन्सिलिंग सेंटरबद्दल सांगत असते. तेव्हा ते प्रभाकर सरांना भासवू पण देत नाही की आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. शांतनू आणि पल्लवी सर्व चलाखीनेच हे सर्व हँडल करत असतात. प्रभाकर सर विचारतात, तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू होतं का? पल्लवी खूप गोंधळते आणि परीक्षेच्या एक्सपान्शनबद्दल बोलणं चालू होतं असं सांगते. तर शांतनू सांगतो, हॉस्टेलच्या एक्सपान्शनबद्दल बोलत होते. तर प्रभाकर सरांना समजतच नाही ह्या दोघांचं नक्की काय चालू आहे. प्रभाकर सर त्या दोघांनाही सांगत असतात, तुम्ही दोघेही अगोदर ठरवा नक्की कशाबद्दल बोलत होतात. प्रभाकर सरांना समजतं की हे दोघे नक्की एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि ह्या दोघांचा पूर्णपणे गोंधळ उडालेला आहे. हे पाहून प्रभाकर सर त्यांना सांगतात की तुमच्या दोघांचं बोलणं कंटिन्यू ठेवा. दोघांचं बोलणं झाल्यानंतर माझं शांतनूकडे थोडं काम आहे, ते मी करून घेतो असं म्हणून त्या दोघांना बोलायला सांगतात. पल्लवीला काय बोलावं काय करावं हे सुचत नाही. तर प्रभाकर सर एका ठिकाणी बसून घेतात आणि त्या दोघांकडे चोरून चोरून पाहत असतात. पल्लवी तिच्या बॅगमधून एक नोट्स काढते आणि शांतनूला खोटं खोटं सांगते की मी ह्या नोट्स काढल्या आहेत तेवढ्या पाहून घेता का. शांतनू नोट्सची वही तिच्याकडून घेतो आणि ती उलटी पकडतो. तेव्हा प्रभाकर सर त्याला सांगतात, शांतनू सर तेवढी वही जरा नीट पकडा. शांतनू पूर्णपणे गोंधळलेला असतो. तेव्हा पल्लवी सांगते, पल्लवी शांतनू आणि प्रभाकर सरांना विचारून जायला निघते. तर शांतनू पल्लवीला हाक मारतो आणि थांबवतो. हे ऐकून प्रभाकर सरांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तो तिची नोट्स पुन्हा देऊन टाकतो. पल्लवी लगेच तेथून पळ काढते. प्रभाकर सर शांतनूला बोलतात, मी मध्येच आलो आणि तुमच्यामध्ये घोळ घातला हो ना, असंच आहे ना. तेव्हा शांतनू खूप गोंधळतो आणि नाही असं बोलतो. तर शांतनू काम करण्याचं नाटक करत असतो, परंतु त्याला काहीच सुचत नसतं हे प्रभाकर सरांना बरोबर समजतं. दुसरीकडे नंदिता तिच्या घरी असते. तेवढ्यातच पल्लवी तेथे येते. नंदिताला गोल गोल फिरवू लागते. नंदिताला समजतं की नक्की काहीतरी झालं आहे. पल्लवी सांगते, मला तुझ्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत. तेव्हा नंदिता विचारते, एवढं खुश असण्याचं कारण काय आहे ते तरी मला सांग. तेव्हा पल्लवी काही नाही असं बोलते. चुकूनच तिचा हात नंदिताच्या हाताला लागतो. तर नंदिताला खूप भाजलेलं असतं. पल्लवी पाहते. पल्लवीला संशय येतो की नक्की गौरव भाऊजींनीच काहीतरी केलं आहे. तेव्हा पल्लवी सांगते, चल आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूयात. नंदिता सांगते, नको आत्ता नको, पुढच्या वेळी केलं ना मग मी तुला सांगेल. तर पल्लवीला नंदिताचं खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पल्लवी आणि शांतनू एकमेकांना व्हिडिओ कॉल करतात. पल्लवी सांगते की मी नंदिता ताईला सर्व सत्य आपल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. तिने लगेच आईबाबांना पण कळवलं आहे. हे ऐकून शांतनूला धक्का बसतो. तेव्हा ती पुन्हा शांतनूची गंमत करत त्याला बोलते, उद्या माझे आईबाबा तुमच्या घरी येणार आहेत. तेव्हा शांतनू अजूनच टेन्शनमध्ये येतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.